आई आज काय बनवायचं? तर तुला डाळबट्टी शिकायची होती ना. हो. चला आपण डाळबट्टी करूया. चला मग डाळबट्टी करूया. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, 2 चमचे ओवा. बट्टी खुसखुशीत नरम होण्यासाठी खूप सारं मोहन, तुपाचं मोहन. ती वाटी कढी पीठ. असा मोठा झाला पाहिजे. मोहन टाकल्यानंतर तूप असा मोठा व्हायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं रवा वगैरे भिजण्यासाठी थोडं दही टाकायचं, वाटीभर दही टाका. पीठ साईड नको, घट्ट चूर आणि पीठ भिजवायला ठेवून दे. चालेल. आता बट्टीसाठी आपण वरण करू. ओळी टाकली, जिरे टाकले, आता कांदा टाकले, कांदा लसूण मसाला, 2 चमचे लाल मिरची, अद्रक लसूण पेस्ट, टमाटर, चवीनुसार मीठ. टमाटर आहे ना छान शिजू द्यायचं. टमाटर, कांदा, मसाले सगळे चांगले शिजले पाहिजे. वरण करायचे तर थोडा खोबरा किस टाका वरणामध्ये. असे आहे ना पिठाचे आहे ना, ते भिजवलेल्या पिठाचे असे छोटे छोटे पोळे करून घ्यायचे. आपण भाजून करू शकतो, तळून करू शकतो, परंतु आता आपण काय करू लागलो, जे आप्पे पात्र आहे त्या आप्पे पात्रामध्ये भाजून घेऊ लागलो बट्टीला. की जशी ती आपण गौऱ्यावर जशी भाजतो तशी ती बट्टी लागते. ठीक आहे. आप्पे पात्रात तूप टाकून घेतलं. आता त्यामध्ये आपण एक एक ते केलेले पिठाचे गोळे ठेवूया. आता एकदम बारीक गॅसवरती ही बट्टी आपण दोन्ही साईडने हळूहळू भाजून घेऊया. तूप टाकून थोड्या वेळ झाकण लावून ठेवूया. दाल बाटी सोबत खाण्यासाठी ठेचा सुद्धा खूप छान लागतो. म्हणून तिकडे बट्टी भाजीपर्यंत आपण ठेचा करून घेऊया. तसेच आपण कोशिंबीरही करून घेऊया. यात थोडीशी साखर,
चवीनुसार मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं तर कोशिंबीर आणखी छान होईल. अशी बट्टी फोडायची आणि अशी तुपामध्ये हे करायची, मिक्स करायची अशी तुपामध्ये असं आणि असं करायचं. हो. आणि हे ताटामध्ये असं आधीच आता बट्टी झालेली आहे देवाला दिवस दाखव. हो हे करायचं. अभी इथं बट्टी लई भारी झाली.